नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे ॲप्लिकेशन्स ऑफ AP. तर या APचा वापर करून आपल्याला काही शाब्दिक उदाहरणं सोडवायची आहेत. चला तर मग सुरू करूयात. तर यामध्ये आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.4 पाहायचा आहे. ठीक आहे. नाउ फर्स्ट प्रॉब्लेम इज दॅट on 1st January 2016, Sanika decides to save ₹10, ₹11 on second day, ₹12 on third day. If she decides to save like this, then on 31st December 2016, what would be her total saving? प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजावून घ्या. काय दिले बघा की 2016 मध्ये म्हणजे 2016च्या 1 जानेवारीला सानिकानं 10 रुपयाची बचत केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 रुपयाची बचत केली म्हणजे 2 जानेवारीला. 3 जानेवारीला 12 रुपयाची म्हणजे 1-1 रुपयाची त्यामध्ये वाढ होत गेलेली आहे. तर तुम्हाला असं विचारलंय की या पद्धतीनं जर तिनं सेव्हिंग केली असेल तर 31 डिसेंबर रोजी तिची सेव्हिंग किती झालेली असेल. आता काही विद्यार्थी काय करतात, याच्यामध्ये घोटाळा करतात. त्यांना समजत नाही की आपल्याला TN काढायचे का SN काढायचं. तुम्हाला विचारलं की 31 डिसेंबरला तिची टोटल सेव्हिंग किती असेल, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे, SN काढायचं आहे. SN. मग Nची व्हॅल्यू आपल्याला या प्रॉब्लेममधून काढता येईल का ते बघा. मला सांगा 2016 हे वर्ष कसलं आहे, लीप इयर आहे बरोबर, कारण याला 4 ने भाग जातो. म्हणजे या वर्षामध्ये किती दिवस आहेत, 366 दिवस आहेत. नॉर्मल वर्षामध्ये किती असतात, 365. तर याच्यामध्ये असतील 366. म्हणजे आपल्याला या ठिकाणी S360 किती आहे हे काढायचं आहे. सोल्युशन हिअर 2016 is a leap year, so it has 366 days. The year 2016 is a leap year, therefore it has 366 days. Now savings of Sanika for each day (10, 11, 12 .. This is an AP. बघा, सानिकानं दर दिवशी ही जी बचत केलेली आहे ती प्रत्येक दिवशीची बचत ही एक AP तयार करते. तर या APची आपल्याला 366वी टर्म काढायची आहे. हिअर A is equal to 10, D is equal to 11 minus 10, that is 1, N is equal to 366, and we have to find S366. Now formula for SN is N upon 2 in bracket 2A plus N minus 1 into D. लक्षात आलं का? आणखीन एकदा बघा. सानिकानं पहिल्या दिवशी 10 रुपये बचत केली 1 जानेवारीला, 2 जानेवारीला 11 रुपये, 3 जानेवारीला 12 रुपये. या पद्धतीनं तिनं प्रत्येक दिवशी 1-1 रुपयानं बचत वाढवत नेलेली आहे. तर तुम्हाला विचारलं की 31 डिसेंबरला तिची एकूण किती बचत झालेली असेल. म्हणजे तुम्हाला हे नाही विचारलं की 31 डिसेंबर या दिवशी तिनं किती बचत केली, हे नाही विचारलं. ते जर विचारलं असतं तर तुम्ही काय काढलं असतं, मग T366 काढलं असतं. ओके. परंतु या ठिकाणी आपल्याला S366 काढायचं आहे. देअरफॉर S366 इज इक्वल टू 366 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 into 10 plus n minus 1, that is
366 मायनस 1 इंटू डी दॅट इज 1. हे सोडून घेऊ. त्याला भाग झाला 2 1 2 2 8 16 आणि व्यतिरिक्त 6. यांचा गुणाकार 20 आणि यांची वजाबाकी 365. दॅट इज 183 इंटू यांची बेरीज करा 385. आता या दोघांचा गुणाकार करायचा आहे. तर हा गुणाकार तुम्ही करून घ्या. हे लिहून घ्या आणि तो गुणाकार करा. तर या दोघांचा गुणाकार करून घ्या. तो 70,455 येईल. म्हणजेच सानिकानं पहिल्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये या पद्धतीनं जर बचत केली तर वर्षाअखेरीस तिची एकूण 70,455 रुपये एवढी बचत झालेली असेल. ओके. सो वी राईट हिअर देअरफॉर टोटल सेविंग of Sanika will be rupees 70,455. Write down. Second problem.
बघा हा सेकंड प्रॉब्लेम समजावून घ्या. या प्रश्नाचा अर्थ व्यवस्थित समजावून घ्या, म्हणजे तुम्हाला नेमकं आपल्याला TN काढायचं आहे का SN काढायचं आहे का अजून काही वेगळं काढायचं आहे ते इथे तुम्हाला लक्षात येईल. तर एका व्यक्तीने 8,000 रुपये कर्जाऊ घेतले, दुसऱ्याकडून 8,000 रुपये कर्जाऊ घेतले आणि असं सांगितलं की मी हे घेतलेली रक्कम अधिक त्याच्यावरचं व्याज 1,360 रुपये अशी टोटल रक्कम मी तुम्हाला 12 मासिक हप्त्यामध्ये पेड करेन, म्हणजे एकदम देणार नाही, तर दर महिन्याला त्यातली रक्कम मी तुम्हाला देत जाईन आणि अशा प्रकारे देईन. ईच इन्स्टॉलमेंट इज बिंग लेस दॅन द प्रिसिडिंग वन बाय ₹40. प्रत्येक पुढचा हप्ता हा मागच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयानं कमी असेल. म्हणजे उदाहरण बघा की समजा आज 500 रुपये दिले तर उद्या 460 देणार, त्याच्यापुढे 420 देणार, म्हणजे असं 40-40नं कमी करत देणार. परंतु 12 हप्त्यामध्ये तुमची पूर्ण रक्कम दिली जाईल. तर तुम्हाला विचारलं की मग त्या व्यक्तीने पहिल्या हप्त्यामध्ये आणि शेवटच्या हप्त्यामध्ये किती रुपये जमा केले. ओके, तर अगोदर समजावून घ्या. तर पहिल्यांदा आपण काय करू की त्या व्यक्तीला एकूण वापस किती द्यायचेत. घेतलेत कर्जाऊ किती 8,000 रुपये बरोबर, आणि त्याच्यावर व्याज किती आहे 1,360, म्हणजे त्याला एकूण वापस किती द्यावं लागतील या दोघांची करायची बेरीज. देअरफॉर द अमाऊंट टू रिटर्न इज इक्वल टू 8,000 प्लस 1,360 दॅट इज रुपीज. यांची बेरीज करून घेऊ 0,639, म्हणजे 9,360 रुपये वापस करायचे. पण एका हप्त्यात तो देणार नाही आहे, 12 हप्त्यामध्ये हे द्यायचे. म्हणजे हे काय असेल सांगा बरं. हे असेल 12 हप्त्यामध्ये जमा झालेली एकूण रक्कम, म्हणजे हे आहे S12 नॉट T12. हिअर फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज ₹A. समजा त्यानं पहिल्या हप्त्यामध्ये A एवढी रक्कम दिलेली आहे. D इज इक्वल टू कॉमन डिफरन्स किती आहे 40 रुपये, परंतु तो कमी कमी होत गेलेला आहे, म्हणजे डिक्रीज होत गेलेली आहे ती AP मधले टर्म्स. सो D इज इक्वल टू -40, कारण प्रत्येक पुढचा हप्ता हा मागच्या हप्त्यापेक्षा 40 रुपयानं कसा आहे कमी आहे, म्हणून D ची किंमत -40 घेतली. N इज इक्वल टू 12. यानंतर S12 9,360. तर मग तुम्हाला काय काय काढायचं आहे. पहिला हप्ता म्हणजे A ची किंमत काढायची आहे जी आपण गृहीत धरलेली आहे, आणि शेवटचा हप्ता म्हणजे T12 काढायचा आहे. तर बघा SN चा फॉर्म्युला लिहू आपण. SN इज इक्वल टू N/2 इन ब्रॅकेट 2A प्लस N-1 इंटू D. Therefore S12 is equal to 12/2 in bracket 2A plus 12 minus 1 into -40. ह्या S12 ची किंमत ठेवू, म्हणजे एकूण वापस द्यायची रक्कम तर 9,360. यांचा भाग झाला इन ब्रॅकेट 2A प्लस, तर या ठिकाणी किती राहतील 11 इंटू -40. हे 6 आपण इकडे घेऊ, 9,360 भागिले 6, तर या ठिकाणी राहील 2A, या मायनस प्लसचा गुणाकार -440. तर याला 6नं डिवाइड करा, तर 6 × 6 3 उरले 33 झाले, 6 × 5 30, 3 उरले 36 झाले, 6 × 6 36 आणि 0ला 0 इज इक्वल टू 2A -440. तर हे -440 आपण डावीकडे घेऊ. सो 1,560 प्लस 440 इज इक्वल टू 2A. Therefore 2A is equal to
यांची बेरीज करू. 0, 4 आणि 6 10 हातचाला 1, 5 आणि 5 10 हातचाला 1. किती आले? 2000. अँड देअरफॉर ए इज इक्वल टू 2000/2 दॅट इज 1000. म्हणजे पहिला हप्ता आपल्याला मिळाला 1000 रुपये. आता शेवटचा हप्ता काढायचा म्हणजे T12 काढायचा. नाव Tn इज इक्वल टू a plus n minus 1 into d. Therefore T12 is equal to 1000 plus n ची किंमत ठेवा 12 minus 1 into minus 40 that is 1000. तर हे मायनस आणि प्लसचा गुणाकार मायनस होईल. यातून राहिले 11, 11 चोक 44 म्हणजे 440 वजा करायचेत. तर या ठिकाणी किती राहतील? 560. तर हे एवढं लिहून घ्या. तर आपण याचा पडताळा घेऊयात. म्हणजे समजा परीक्षेमध्ये तुम्ही हे सोडवलं तर आपलं उत्तर बरोबर आलं आहे का नाही हे तुम्हाला तिथल्या तिथंच ठरवता येईल. तर हे कसं ठरवायचं आहे बघा. तर त्या व्यक्तीनं काय सांगितलं आहे की मी पहिल्या हप्त्यामध्ये जेवढी रक्कम देईल त्याच्यापेक्षा 40 रुपये पुढच्या हप्त्यामध्ये कमी देणार आहे. मग आता पहिल्या हप्त्यात त्यानं किती दिलेले आहेत? 1000 रुपये. हे बघा. तर पहिल्या महिन्यामध्ये त्यानं 1000 रुपये दिले बरोबर. पुढच्या महिन्यात किती देणार आहे? पहिल्या महिन्यामध्ये 1000 दिले. दुसऱ्या महिन्यामध्ये किती देणार आहे? 40 कमी म्हणजे 960. तिसऱ्यामध्ये पुन्हा 40 कमी 920. त्यानंतर पुन्हा 40 कमी करा म्हणजे 880. पुन्हा 40 कमी करा 840. पुढे 800. नंतर 760, 720. त्यानंतर 680, 640, 600 आणि 560. तर बघा हा पहिला हप्ता, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा आणि हा 12वा म्हणजे T12 जे की आपलं उत्तर आलेलं आहे 560. मग आता बघा ही जर टोटल तुम्ही केली ना तर निश्चितपणे हे टोटल किती येणार आहे? 9000. आपली इथली जी बेरीज आली होती ना तीच बेरीज ते येणार आहे. तर ती बेरीज तेवढी येते का नाही तुम्ही चेक करा. हे बघा 0ला 0, 6 4 10 18, 18 2 20, 26, 30, 38, 40, 46. 5 4, 4 5 9 6 15 6 21 27 7 34 41 49 57 59 65 65 9 74 74 9 83. अच्छा आले 8 8 आणि 1 9. बघा 9360 एकूण रक्कम जमा झाली. म्हणजे आपलं हे उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. सो वी राईट हिअर देअरफॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट is ₹1000 and last installment is ₹560. Write down.
थर्ड प्रॉब्लेम. तर तुम्हाला या शाब्दिक उदाहरणांची प्रॅक्टिस होण्यासाठी आपण पुस्तकाबाहेरचे सुद्धा बरेचसे प्रश्न घेणार आहोत. बघा या प्रश्नाचा अर्थ काय आहे. सचिनने एक नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीममध्ये पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 7,000, तिसऱ्या वर्षी 9,000 या पद्धतीनं इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर त्याची 12 वर्षामध्ये किती इन्व्हेस्टमेंट झाली हे तुम्हाला विचारलं आहे. आता हे नॅशनल सेविंग सर्टिफिकेट वगैरे काय आहे हे तुम्हाला गेल्या वर्षी झालेलं आहे. आठवतं आहे का बघा इन्कम टॅक्समध्ये. तर याला आपण थोडक्यामध्ये काय म्हणतो NSC नॅशनल सेविंग सर्टिफिकेट. तर ज्यांना इन्कम टॅक्स वाचवायचा असतो असे लोक काय करतात की ही पोस्टाची योजना आहे. तर पोस्टामध्ये समजा पूर्वी काय होतं की NSCचं एक सर्टिफिकेट घेतलं ना की त्यातली रक्कम 5 वर्षांना दुप्पट व्हायची. आता तो कालावधी वाढवला आहे, जवळपास आता 7-8 वर्ष झालेला आहे. तर आपण 8 वर्ष गृहीत धरू, समजा 8 वर्षामध्ये दुप्पट होत असेल तर या स्कीममध्ये जर पैसे गुंतवले तर त्या व्यक्तीला इन्कम टॅक्समध्ये सवलत मिळते. म्हणून बरेचसे लोक याच्यामध्ये गुंतवणूक करतात. तरी तर तुम्हाला सांगितलं की सचिननं मग त्या सेविंग सर्टिफिकेटमध्ये अशा प्रकारे गुंतवणूक केलेली आहे. तर 12 वर्षामध्ये त्याची एकूण किती गुंतवणूक झाली. मग आपल्याला या ठिकाणी काय काढायचं आहे, T12 काढायचं आहे का S12 काढायचं आहे. बरोबर S12 काढायचं आहे. कारण T12 म्हणल्यावर काय होईल की 12व्या वर्षी त्यानं किती गुंतवणूक केली असा त्याचा अर्थ होईल. परंतु आपल्याला S12 म्हणजे 12 वर्षामध्ये एकूण किती गुंतवणूक झाली हे काढायचं आहे. Here Sachin's investment $5,000, $7,000, $9,000 forms an AP with first term काय असेल 5,000. कॉमन डिफरन्स काय असेल बघा, पुढच्यातून मागची संख्या वजा करा. 7,000 minus 5,000 that is 2,000. N is equal to 12 and we have to find S12. ठीक है. Now we find
First we write formula for Sn, n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. हां, चला आता याच्यामध्ये तुम्ही किमती ठेवा आणि उत्तर काढा, बघा काय येते. सोडवलं बघा. S12 इज इक्वल टू 12 अपॉन 2 इन ब्रॅकेट 2 इंटू 5000 प्लस 12 मायनस 1 इंटू डी इज 2000. तर इथं भाग घाला 6 यांचा गुणाकार 10,000, या ठिकाणी राहिले 11, 11ने याला गुणा झाले 22,000. देअरफॉर S12 इज इक्वल टू 6 इंटू यांची बेरीज करू, हे 22,000 आणि ते 10,000 हे झाले 32,000. देअरफॉर S12 इज इक्वल टू यांचा गुणाकार करू 0 0 0 सायदोनी 12 हातचा 1 सायत्रिक 18 आणि 19 म्हणजे 1,92,000 रुपये ही त्यांची एकूण 12 वर्षामधली गुंतवणूक असेल. देअरफॉर टोटल इन्व्हेस्टमेंट इन 12 years इज इक्वल टू रुपीज 1,92,000. राईट डाऊन. आता या टाईपचं तुम्हाला घरी सोडवण्यासाठी एक उदाहरण देतो आहे. म्हणजे ते मगाचं जे होतं ना 1,000 रुपये पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता 560 रुपये, त्या टाईपचा एक प्रश्न जो की बऱ्याच वेळा बोर्डाच्या परीक्षेमध्ये आलेला आहे. तर तो आपण होमवर्कसाठी मी तुम्हाला देतो आहे. तर हे सोडवून मला तुम्ही मेसेज करायचा आहे तुमचं उत्तर किती आलं आहे ते. ठीक आहे. प्रॉब्लेम लिहून घ्या. बाबूभाई borrows rupees 4,000
and agrees to repay with a total interest of rupees 500 in 10 installments. मगाच्या प्रॉब्लेममध्ये 12 इन्स्टॉलमेंट्स होते, या ठिकाणी 10 आहेत. ईच इन्स्टॉलमेंट बीइंग लेस दॅन the preceding installment by rupees 10. मगाचा प्रॉब्लेम किती होता ते 40 रुपये होते. 40 रुपयानं कमी होता प्रत्येक हप्ता, या ठिकाणी 10 रुपयानं कमी असणार आहे. व्हॉट शुड बी द फर्स्ट and last installment? तर हे तुम्ही उत्तर काढायचं आहे आणि त्याचा पडताळा पण घेऊन ठेवायचं, म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर बरोबर आहे की नाही ते पण लक्षात येईल. आता हा पडताळा कसा घ्यायचा हे मगाच्या प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये इतकंच. आता यामध्ये 3 प्रॉब्लेम अजून राहिलेले आहेत या प्रॅक्टिस सेटमध्ये, ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये घेऊ. ठीक आहे, थँक्यू.